मार्गावच्या बाजूने गेला आणि आपण बघितलं तर क्षेत्ररक्षण करण्याचा इथे निर्णय आपल्याला बघायला मिळतोय। तर आमचे गुणलेखक सुद्धा तयार आहेत, सामन्याला सुरुवात होते। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना कुणाल आपल्याला बघायला मिळेल, राईट आर्म अराउंड द विकेट। इथे आपण बघतोय पहिल्या चेंडूवर विशालच्या बॅटमधून ही एक धाव येताना ज्याने खानिवडे प्रीमियर लीग अक्षरशः आपल्या नावावर केली होती तोच विशाल आपल्याला बघायला मिळतोय। काय जबरदस्त लीग आपल्याला बघायला मिळतंय, असं वाटतंय की कॅरेबियन बेटामध्ये आपण स्पर्धा खेळतोय असं ते खानिवड्याचं मैदान। आणि मैदानाची जर आपण बघतोय व्यूहरचना तर मैदानाच्या सर्व बाजूने प्रेक्षकांची तुडुंब गर्दी येत्या 21, 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळेल। खानिवडे प्रीमियर लीग 3 दिवस नक्कीच आम्हाला इन्व्हाइट केलं होतं, परंतु शेड्यूल बिझी असल्या कारणाने फक्त 1 दिवस नक्कीच आम्ही त्या स्पर्धेला पहिल्या दिवशी जाऊ। खानिवडे प्रीमियर लीग एक नावाजलेली मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची अशी स्पर्धा आपल्याला बघायला मिळेल। गोलंदाजी ट्रॅकवर कुणाल, 2 चेंडू आणि 2 धावा। चांगली गोलंदाजी करताना गुड बॉलिंग मिस्टर कुणाल पाटील। या वेळेला सुरेख फटका, स्टँडर्ड डिलिव्हर, चेंडू निघून गेला विशालच्या बॅटमधून 6 धावांकरिता। नुसती स्तुती केली नव्हती पहिल्या चेंडूवर विशालची, कारण प्रत्यक्षात मी त्याची फलंदाजी बघितलेली आहे आणि एक परिपक्व फलंदाज म्हणून विशाल खानिवडे गावातून मात्र चांगली फलंदाजी सातत्याने करताना गुड कॅमेरावर। काय जबरदस्त आपण बघतोय की जे धागे निघालेले आहेत चेंडूवर ते चेंडूचे धागे सुद्धा दाखवण्याचं काम करताना मुनीत कुडू आपल्याला बघायला मिळतोय। गुड कॅमेरा वर्क, नुसतं कॅमेरा वर्क नाही तर कॅमेऱ्याची क्वालिटी सुद्धा चांगली असायला गरज असते आणि ती चांगली क्वालिटी सोनीचा कॅमेरा आज आपल्याला बघायला मिळतो इथे। या वेळेला आपण बघतोय चेंडू इनटू द गॅप खेळला गेलाय, क्षेत्ररक्षण झालंय, चेंडूला फेकलंय तोपर्यंत आपण बघितलं तर फक्त 1च धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 9। या धावसंख्येवर 9 रन्स ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात। पुन्हा एकदा गोलंदाज कुणाल आपल्याला बघायला मिळेल गोलंदाजी मार्कवर। या वेळेला उजव्या ष्टीच्या बाहेर प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला होता, थोडासा दूर राखलेला हा चेंडू आपण बघितला तर चेंडू निर्धाव निघून गेलाय आणि पहिला डॉट बॉल या षटकातील या डावातील आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर कुणालचा। 9 धावा ऑन द बोर्ड, शेवटचा चेंडू असेल। फुलटॉस चेंडू आहे आणि फुलटॉस चेंडूला पाठवलाय प्रवीण घरतच्या डोक्याच्या वरून, चेंडू डीप लॉंग ऑन सीमारेषा पार षटकार येतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर 15 धावा। म्हणजेच आपण प्रवीण घरतने उडी सुद्धा घेतली होती परंतु त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू गेला। बघा आपण रिप्ले मध्ये बघतोय, बघा त्याच्या हाताच्या वरून कसा चेंडू निघून जातोय। उडी मारली होती, 2-2.5 फूट उंच उडाला सुद्धा होता, तर नक्कीच या प्रयत्नांना दाद द्यावी लागेल। षटक संपले, धावसंख्या आपण बघितली तर 15। घेतोय आपण एक छोटासा डीजे ब्रेक। राजेंद्र पाटील साहेबांना विनंती करेन, माफ करा राजेंद्र गावड साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आगरी समाज उन्नती मंडळ शाखा सरपाड्याचे अध्यक्ष सुरेशजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि सुरेश गजानन पाटील सरांचा राजेंद्र गावड साहेब यांच्या शुभ हस्ते इथे यथोचित स्वागत सन्मान होताना आपल्याला बघायला मिळतोय। हे एक वैशिष्ट्य आहे बिरवाडी गावाचं आणि आगरी समाज उन्नती मंडळ बिरवाडीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला मात्र हे क्रेडिट जात आहे की आगरी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती जेव्हा या मैदानावर येतात तेव्हा त्यांचा आदरातिथ्य मान सन्मान केला जातो या व्यासपीठावर। इथे विशालच्या बॅटमधून डीप स्क्वेअर लेगला चेंडू निघून जातोय, निलेश घरत पुढे सरसावतील आणि चेंडूला उचलून फेकतील तोपर्यंत 1 धाव। निलेश घरतकडे बघितल्यावर असं वाटतंय की 40+ खेळाडू नाहीये, फिटनेस लाजवाब, मैदानात वावरणं पॉझिटिव्ह आणि मागचं आगरी प्रीमियर लीग 40+ काय जबरदस्त फलंदाजी केली होती। विश्वास, या वेळेला आपण बघतोय द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव। इथे आपण बघतोय विशाल पायचित पकडला गेला इथे आणि माफ करा तर फलंदाज बाद झालाय तो
लेग बिफोर विकेट आपण बघतोय, विशाल नॉन स्ट्राईक एंडला होता तर उमेश बाद झालाय आणि एक मोठा हादरा बसतोय, परंतु त्यांची जागा घेण्यासाठी एक परिपक्व फलंदाज. टेनिस क्रिकेट खानिवड्याचा आपण विचार केला तर ज्याचं नाव खानिवडे गावासाठी खानिवडे क्रिकेटसाठी आदराने घेतलं जात आहे असा जयकांत तरे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. तरी अजय गरजची अनुपस्थिती आहे की अजय गरज असतील हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल. तर आज अजय गरज नक्कीच ॲब्सेंट आहेत, नाही आहेत ते, नाहीतर अजून एक हिरा आहे खानिवडे गावचा. आणि 16 या धावसंख्येवर मात्र पहिली सफलता मिळवून दिली. विश्वास हा असा एक गोलंदाज आहे की मोक्याच्या क्षणी विकेट मिळवून देणारा हा गोलंदाज मॅन फ्रॉम सोनावे. आदरणीय सुरेश गजानन पाटील साहेब सरपाडा यांच्याकडून 555 रुपये या स्पर्धेकरिता देणगी आलेले आहे, त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा विश्वास. या वेळेला शॉर्ट लेनचा चेंडू होता आणि इथे आपण बघितलं तर जयकांत तरे हे धावबाद झालेले आहेत. कुठल्याही प्रकारची मात्र धाव घेण्याची गरज नसताना विशाल आणि जयकांतचं कॉलिंग चुकलंय. मिनेश घरतने काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं आणि डायरेक्ट फेकी विश्वासच्या हातामध्ये आणि इथे जयकांतला बाद केलंय. एक चांगला खेळाडू बाद झाला. नरेश किनी मैदानात जातील तोपर्यंत जातोय आम्ही डीजे कडे. थँक्यू डीजे, थँक्यू. तर इथे आपण बघतोय दुसऱ्या चेंडूवर पाचित पकडलं गेलं. तिसऱ्या चेंडूवर आपण बघतोय धावबाच्या स्वरूपामध्ये 2 गडी आपण 2 WK विकेट आपल्याला बघायला मिळतात. आणि 3 चेंडूंचा खेळ होताना 1 धाव खर्च केली गेली. विश्वास घरत हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे, 40+ विचार केला आपण तर. आणि इथे आपण बघतोय जोरदार अपील आपल्याला बघायला मिळालं. ही एक वेगळी पद्धत आहे सेलिब्रेशन करण्याची विश्वासची. जेव्हा टप्पा पडला त्यानंतर मात्र एक उंच उडी घेतली आणि जोरदार अपील बघायला मिळालं, परंतु चेंडू डॉट बॉल थोडासा पंचांवर प्रेशर टाकण्याचा सुद्धा हा प्रयत्न दिसतोय. गोलंदाज विश्वास राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू क्रमांक 5वा. पहिल्या षटकात 15 धावा आल्यानंतर मात्र पूर्णपणे शांत ठेवलंय फलंदाजांना. इथे आपण बघतोय पंच वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आपण बघितली तर 1ने पुढे सरकली जाते. 17 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. विश नेटवर्कच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा बघतोय आणि लाईव्ह टेलिकास्ट बघणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाचं आम्ही या आगरी समाजोन्नती मंडळ बिरवाडी आणि आगरी चषक बिरवाडीच्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. विश नेटवर्क क्लिअरिटीचं एक दुसरं नाव आपल्याला बघायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल. विश्वास या वेळेला शरीरापासून थोडंसं मात्र चेंडू दूर ठेवला होता, परंतु सफल झाले आणि डीप मिड विकेटला खेळलेला हा चेंडू आपण बघितला तर 1 धाव येताना प्रवीण घरतचं क्षेत्ररक्षण आणि चेंडूला फेकणं हे मात्र बघण्यासारखं होतं. समीर घरतच्या हातामध्ये चेंडू जातोय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत सातत्यानं वीर तानाजी पारगाव संघाकडून खेळताना समीर घरत ह्यांना आपण बघतोय. आगरी प्रीमियर लीग असू द्या किंवा वीर तानाजी पारगावचा संघ असू द्या, यष्टीरक्षक समीर घरत आपल्याला नेहमीच बघायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा विश्वास. या षटकात 3 धावा खर्च केल्यात, चेंडू फेकून झालेत 5. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मोठा फटका येतोय नरेश किनीच्या बॅटमधून. चेंडू गेलाय आणि इथे आपण बघतोय एक चांगला खेळाडू आहे. जर खेळाडूचा आपण विचार केला ॲज अ फिल्डर म्हणून प्रवीण घरत खूप स्ट्रॉंग आहे, परंतु इथे थोडीशी चुकी झालेली आहे आणि 1-2 धावा येतात आणि 2 धावेनंतर धावसंख्येचा 1च धाव मिळते आणि 1 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. 2 षटकांच्या ॲक्युरेट समाप्तीनंतर आपण बघतोय श्रीराम स्पोर्ट खानिवडे हा संघ जाऊन पोहोचतोय 2-19. घेऊया एक डीजे ब्रेक.
ऑफला आहे आणि एक मिड विकेट आणि वैदिश लॉंग ऑफ याच्या मधोमध. तर ह्या बॅनरवर चेंडू जर पडला जाऊन तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सुशांत यतीन वजे साहेब उमरोळी यांच्याकडून 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे या स्पर्धेकरिता. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद सर. इथे आपण बघतोय प्रवीण गरजच्या चेंडूवर एक धाव येताना धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 20 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. 2 खेळाडूंच्या मोबदल्यात 20 धावा श्रीराम स्पोर्ट खानिवडे या संघाच्या आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळेल प्रवीण घरत. या वेळेला आपण बघतोय चेंडू निघून गेला. एक धाव येते. विश्वास घरत पुन्हा एकदा मात्र क्षेत्ररक्षण करतील, चेंडूला फेकतील. तोपर्यंत एक धाव येताना चांगली गोलंदाजी करताना प्रवीण आपल्याला बघायला मिळतोय. विश्वासच्या पावलावर पाऊल ठेवून हा एक सोनाव्याचा आणखीन ब्रँड प्रवीण घरत आपल्याला बघायला मिळतोय चांगली गोलंदाजी करताना. इथून सुरेख फटका बघायला मिळतोय आणि कुणाल कडून थोडीशी चुकी झाली. 4 पावलं पुढे आला आणि चेंडू त्याच्या डोक्याच्या वरून निघून गेलाय. कारण आउटफील्ड जरी ग्रास असलं मैदानावर तरी सुद्धा मात्र फास्ट आहे आणि टणक आहे आउटफील्ड. त्यामुळे टप्पा पडल्यानंतर चेंडू बराच बाउन्स होतोय आणि ह्याचंच कारण आपण बघितलं की कुणालच्या डोक्याच्या वरून चेंडू गेला. 1 बाउन्स चौकार आणि या 4 धावेनंतर धावसंख्या बघतोय 25 रन्स ऑन दी बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला नरेश किणी हलक्या हाताने चेंडूला ढकलले. गली रिझनला एक धाव येते. एका धावेने धावसंख्येचा विचार केला तर 26 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. श्रीराम स्पोर्ट खानिवडे हा संघ फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय. दिग्गज खेळाडू आहेत, परिपक्व खेळाडू आहेत, कागदोपत्री स्ट्रॉंग संघ आहे खानिवडे संघ, परंतु चांगली फलंदाजी करावी लागेल. आणि या वेळेला आपण बघतोय डीप मिड विकेटला चेंडू खेळलाय. प्रवीण पाटील होंडो पुढे सरसावेल, चेंडूला उचलेल, फेकेल, तोपर्यंत एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळते प्रवीण पाटील कडून. आज पूर्ण ब्लॅक मध्ये आपल्याला बघायला मिळतात प्रवीण पाटील. ट्रॅक, टी शर्ट, कॅप सर्व काही ब्लॅक, शूज सुद्धा ब्लॅक घालायला हवे होते. इथे शरीरापासून बराच बाहेर पंच चेक करतात नो आहे की वाईट, कारण वाईट तर आहेच परंतु खेळपट्टीच्या बाहेर पडलाय चेंडू हे बघण्यासाठी मात्र पंच जागेवर जाताना आपल्याला बघायला मिळतात. एक्युरेट पंच बघतील, डिसिजन देतील आणि फलंदाज आहेत ते मात्र दाखवतात की बाहेर पडलाय, क्षेत्ररक्षक दाखवतात मध्ये पडलाय. आता पंच काय डिसिजन देतात. आता मात्र तिसऱ्या पंचाची मात्र इथे मागणी केलेली आहे. आम्ही ते बोलणारच होतो की आहेत आपल्याकडे टेक्नॉलॉजी, आपले तिसरे पंच सुद्धा आहेत, तर नक्कीच साहिल पाटील हे रिप्ले दाखवतील आणि मुन्ना पठाण सर मात्र दर्शवतील आम्हाला की चेंडू कुठला आहे. नो चेंडू आहे, खेळपट्टीच्या बाहेर पडलाय, त्यामुळेच हा नो चेंडू आपण घोषित करतो इथून. आणि फ्री हिटचा इशारा आपल्याला बघायला मिळतोय. पंचांचा हात वर फिरला डोक्याच्या वरून. फुलटॉस चेंडू होता, फुलटॉस चेंडूला खेळलाय. इथे कुणाल पुढे सरसावतोय, चेंडूला फेकेल, तोपर्यंत एकच धाव मिळेल. एका धावाने षटक क्रमांक आपण बघतोय 3 संपलेला आहे. 29 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात आपल्याला बघायला मिळतंय. पारगाव संघाची तुलना केली तर चांगले बॅटर आहेत आणि त्यांच्या विरुद्ध जर एक आव्हानात्मक धावसंख्या उभी करायची असेल तर येणारे 12 चेंडू आहेत तुमच्याकडे. 12 चेंडूमध्ये 25 धावा प्लस या व्हायला हव्या आहेत, नाही तर पारगाव संघ मात्र मजबूत स्थितीमध्ये आहे. सध्याच्या स्थितीला आपण बघतोय जर 5 नावं घ्यायची झाली तर प्रवीण पाटील आहेत, त्यानंतर आपण बघतोय निलेश घरत, प्रवीण घरत, विश्वास घरत, त्यानंतर कुणाल पाटील, समीर घरत, मिनेश, हे चांगले फलंदाज आहेत. 7-8 क्रमांकापर्यंत चांगली फलंदाजीची लाईन आहे त्यांच्याकडे. त्यामुळे मात्र त्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला धावा उभ्या करायच्या असतील तर 60-65 धावा धावफलकावर लावाव्या लागतील आणि त्यासाठी तुम्हाला मात्र इथून 12 चेंडूंवर अटॅक करावा लागेल. आणि खानिवडे संघाला थांबवायचं असेल तर विश्वासचं हे षटक खूप निर्णायक आहे, कारण या आधीच्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि 1 गडी बाद केलेला आहे. तर विश्वास कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. भाडोली संघामध्ये दाखल झाले तर मुकेश पाटील मास्टर म्हणून ज्यांना ओळखलं जात आहे, अनफिट आहेत, त्यामुळे 11 मध्ये जागा बनत नाही त्यांची. पायाला थोडीशी दुखापत झाली आणि त्यानंतर त्यांनी काल आम्हाला मेसेज केला
की मी 11 मध्ये खेळू शकत नाही, तर तुम्ही 11 जणांची टीम निवडा. आणि नाहीतर आज आमची स्ट्रॉंग टीम असती, मुकेश पाटील असते तर 2 षटकं हाताळली असती, त्यांनी एक चांगली फलंदाजी केली असती. परंतु आम्हाला झटका बसला एक मुकेश पाटीलच्या जाण्याने. लवकर बरे होवत आणि पुन्हा एकदा आमच्या टीममध्ये जॉईन होतील अशी आम्ही आशा करतोय. मुकेश पाटील मास्टर. इथे चेंडू हवेमध्ये आहे, परंतु नो मॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. नरेश किनी गुड रनिंग बिटवीन द विकेट. या वयामध्ये एवढा फिटनेस आपण बघतोय आणि महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन सुद्धा नरेश किनी आणि खानिवडे टीम असतील, आमचे संतोष गरज साहेब आहेत, समीर गरज साहेब आहेत, हे 40+ खेळण्यासाठी मात्र महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा भ्रमण करतात. आणि आज विश्वास गरज चांगली गोलंदाजी करताना आपण बघतोय. सध्याच्या स्थितीला 2 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज मिस्टर विशालसाठी. या वेळेला विशालच्या बॅटमधून चेंडू निघून गेलाय. पंच दर्शवतात की 6 धावा. षटकार येतोय आणि षटकारानंतर तर बघा पंचांनी षटकार घोषित केलेला आहे. निलेश गरत म्हणतात चौकार. तर पुन्हा एकदा मात्र इथे तिसऱ्या पंचांची तर पंचांनी मात्र आपला डिसिजन रिव्हर्स घेतलाय, दिलगिरी व्यक्त केलेली आहे. चौकार येतोय आणि या चौकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 32. माफ करा 36. 3 चेंडूंचा खेळ होतोय. शैलेंद्र पाटील आहेत पंचांच्या भूमिकेत. आपण बघतोय स्क्वेअर लेग पंच. चेंडू द्यायचा आहे. बघा जेवण तयार आहे. जे कोणी प्रेक्षक असतील, खेळाडू असतील, जेवणाचे बाकी असतील, मान्यवर असतील व्यासपीठावर बसलेले, तर आपण जेवण करून घ्या ही आपणास नम्र विनंती आहे आणि आग्रहाची आणि कळकळीची विनंती आहे. थोडा मध्ये पडला होता निलेश गरत, थँक्यू. गोलंदाज पुन्हा एकदा विश्वास आपल्याला बघायला मिळेल. 7 धावा खर्च केल्या 3 चेंडूमध्ये. विशाल या वेळेला मात्र काही चेंडूला मात्र पिच केलं होतं विश्वासने. हेरलं होतं फलंदाज पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करेल. शफल झाला होता आधीच, त्यामुळे यॉर्कर लेनचा चेंडू फेकण्यास भाग पाडलं. विश्वासची ही ताकद बनले. सातत्याने चांगली गोलंदाजी विश्वासने. आग्री प्रीमियर लीगच्या इतिहासामध्ये सुद्धा पर्पल कॅप होल्डर ठरला होता विश्वास. भाडोलीचं मैदान, आग्री प्रीमियर लीगचं पर्व आणि इथून बघा विशाल. विशालकडे क्षमता आहे. मी पहिल्या चेंडूवर म्हटलं होतं की हा खेळाडू जर राहिला शेवटपर्यंत तर एक धावसंख्येला आकार येईल. खानिवडा संघ मजबूत स्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळेल. तर भाडोलीचं मैदान होतं आग्री प्रीमियर लीगचं ते पर्व आणि विश्वास घरतने रिटायरमेंट जाहीर केली होती आणि त्यानंतर मात्र तो आग्री प्रीमियर लीग खेळला नाही. तिथून तो रिटायर झाला. परंतु आज 40+ क्रिकेट खेळताना आपल्याला बघायला मिळते मिस्टर विश्वास घरत. 5 चेंडू झालेत. 5 चेंडूमध्ये 2 बाउंड्रीज आपल्याला बघायला मिळतात. एक षटकार, एक चौकार आणि एक सिंगल आणि एक डबल. 13 धावा खर्च केलेल्या आहेत या 5 चेंडूमध्ये. पुन्हा एकदा विशाल स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेलाय तो डीप बॅकवर्ड पॉइंटला आणि या दरम्यान 2 धावा येताना विशालच्या बॅटमधून आणि धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या जाऊन पोहोचते 44. 44 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. घेतोय छोटासा डीजे ब्रेक आणि येतोय मैदानाच्या आतमध्ये. षटक फक्त 4 धावांचं हाताळलं होतं. एक गडी बाद केला होता. इथे एक डॉट बॉल येऊन सुद्धा 15 धावा खर्च केल्यात. इरादे स्पष्ट केलेले आहेत विशाल आणि नरेशने. 7 चेंडू 9 धावा नरेशच्या बॅटमधून. स्ट्राईकला आहे नरेश. तर 13 बॉलमध्ये 26 धावा विशालच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळतात. विश नेटवर्कच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा बघतोय. आग्री चषक बिरवाडी आणि खरोखरच स्पेशली थँक्स म्हणावं लागेल विश नेटवर्कला. ज्या पद्धतीने आपण बघतोय की
पारदर्शकपणा काय असतो हे मात्र दाखवून दिलंय ते विश नेटवर्कने. मिनेश याच्यासाठी बक्षीस आहे. जर हॅट्रिक साध्य केली तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज मुकेश मास्टर बहाडोली यांच्याकडून मात्र हे कॅश प्राइज आहे. मिनेश याच्यासाठी हे बक्षीस आपल्याला बघायला मिळते. मुकेश मास्टर बहाडोली यांच्याकडून 3000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि पहिल्या चेंडूला प्रवीण पाटीलच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून गेलाय 4 धावांकरिता. नरेश किनी ब्रँड ऑफ कोपर आणि हा चौकार येताना धावसंख्या आपण बघतोय 48. परशुरामजी पाटील साहेब यांच्याकडून 500 रुपये आहेत आणि संदीप पाटील यांच्याकडून 200 रुपये. म्हणजे संतोष घरत यांच्यासाठी 700 रुपयाचं कॅश प्राइज लागलंय. एक झेल घेतला तर 700 रुपये आहेत. फलंदाज पण हुशार आहेत, डीप मिड विकेटलाच मारतात जास्तीत जास्त. पुन्हा एकदा गोलंदाज या वेळेला नरेश किरीच्या बॅटमधून पुन्हा एकदा डीप मिड विकेटला चेंडू जातोय. प्रवीण पाटील पुढे सरसावतोय, चेंडूला फेकतोय तोपर्यंत एक धाव. खुशखबर खुशखबर खुशखबर. येत्या 4, 5, 6 एप्रिल ही तारीख फिक्स झालेली आहे, परंतु आज दुपारी 2 वाजता सभेचं आयोजन केलेलं आहे. त्याच्यावर या तारखेवर शिक्कामोर्तब होईल. तर 40+ आगरी प्रीमियर लीगचं हे दुसरं पर्व असेल तर 40+ खेळाडूंसाठी ही खुशखबर आहे. तर आज 2 वाजता याच मैदानावर सभा आयोजित केलेली आहे. तरी सर्व 40+ खेळाडूंनी या सभेमध्ये हजर राहून आपण सभा आहे ती यशस्वी करायची आहे. आणि काही नियम आहेत, काही नियमामध्ये फेरबदल करायचे आहेत आणि तारीख फिक्स करायची आहे. तर या चर्चा आहेत मंडप करणं, त्यानंतर टीम ऑनर आणि टीमची फी किती आहे या गोष्टींवर चर्चा होईल. तर 2 वाजता आपण हजर राहायचं आहे. तर आता नक्कीच 2:40 झाली, 2चं टायमिंग दिलं होतं. तर नक्कीच जयप्रकाश पाटील, जग्गूदादा आणि कंपनी आपण एक वेळ फिक्स करा आणि लगेच सभेला सुरुवात करा. कारण त्या 40+ आगरी प्रीमियर लीगची प्रत्येक 40+ खेळाडू आतुरतेने वाट बघतोय. 3 चेंडूंचा खेळ होतोय, धावसंख्या 49 धावा. आपण बघतोय आगरी चषक बिरवाड ही स्पर्धा विश नेटवर्कच्या माध्यमातून. मिनेश गोलंदाज आपण बघतोय. हॅट्रिक साध्य केली तर मुकेश मास्टर बहाडोली यांच्याकडून 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मिनेश घरत पारगाव या खेळाडूसाठी. दिलीप, हेच ते दिलीप पाटील जे बघा, दिलीप पाटीलला इथे मात्र बाद केलं गेलं. एक आगरी समालोचक आणि ज्यांनी खूप कमी वेळामध्ये खानिवडे प्रीमियर लीगमध्ये चांगली समालोचन करत असतात नेहमीच, परंतु आज माकणे येथे सुद्धा मागच्या वर्षी चांगलं समालोचन केलं होतं. आम्ही खूप त्यांना भाडोली प्रीमियर लीगमध्ये बोलवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु येत नाहीत. आता पुढच्या वर्षी ढोल ताशे घेऊन जावं लागेल. 2 चेंडूंवर 2 गडी बाद, परंतु धावबाद झाले, त्यामुळे हॅट्रिक तर होणं मुश्किल आहे आता. कारण 2 फेअर डिलिव्हरी इथून केल्या तर मात्र हॅट्रिक होऊ शकत नाही. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. मिस्टर मिनेश आपल्याला बघायला मिळतोय. इथून आपण बघतोय शरीरापासून थोडासा दूर ठेवला होता चेंडू, पंचांचं बोट वर झालं. नरेश घरत इथे बाद होतोय आणि बघा दिलीपला बाद केलं. स्ट्राईक आपल्याकडे ठेवली होती, एखादा मोठा फटका येईल असं वाटलं होतं, परंतु नरेश किनी सुद्धा बाद होताना आपल्याला बघायला मिळतात. शेवटचा चेंडू आहे, मैदानाच्या आतमध्ये फलंदाज जाईल. मिस्टर आपण बघणार आहोत, तोपर्यंत या ऐकूया डिस्क जॉकीला. एकूण 50 धावा, फक्त 5 धावा खर्च केल्यात आणि 3 चेंडूंवर 3 गडी बाद केले गेले आता, परंतु हॅट्रिक होऊ शकत नाही. धावबादच्या स्वरूपामध्ये गडी आहे त्यामध्ये. इथे आपण बघतो शफल झाले होते, चेंडू निर्धाव निघून जातोय. विचारसाठी 5 षटकं म्हणजे 30 चेंडू तुमच्याकडे आहेत आणि 50 धावांचं लक्ष समोर असेल. चला टेंबोडे संघाचा कर्णधार या आणि बहाडोली.
तसेच वहाडवली संघनायक आपण देखील यायचं आहे टॉससाठी. हॅलो चेक टेंभोडे संघनायक या आपण नेक्स्ट मॅच साठी आपल्याला पुकार आहे. बाहुलीचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. टेंभोडे संघनायक या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आपण पाहणार आहोत ते म्हणजे टेंभोडे वर्सेस बहाडोली. याच्यामध्ये चला टेंभोडे संघनायक या प्लीज. येत आहेत टेंभोडेचे संघनायक. तसेच विलास किनी यांच्या शुभ हस्ते टॉस होणार आहे. दुसऱ्या इनिंग करता पहिला सामना टेंभोडे वर्सेस बहाडोली. दोन संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. नक्कीच आदरणीय सन्माननीय सुरेश पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. हे आपण सुरेश सरांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी संपन्न होतोय. कोण बोलणार? टेंभोडे सांगा संधी तुम्ही उडवा तुम्ही उडवा. चला संधी दिली टेंभोडे संघाच्या संघनायकाला. काटा आणि मात्र टेंभोडे या ठिकाणी विनर्स होत आहेत. पहा महत्वाचा सामना आहे. 5 षटकांचे सामने असतील. बाहुली संघ देखील दिग्गज आहे. टॉस जिंकले काय निर्णय? फिल्डिंग त्यासाठी मोठा संघ आहे. 5 षटकामध्ये किती त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतील? आता फिल्डिंग घेतलाय तर समोरच्याला जास्तीत जास्त कमी रन देण्याचा प्रयत्न करतील. तरी पण अंदाज 50च्या आतच. नक्कीच टेंभोडे संघनायक होता. बाहुली संघनायक इथे मनोज पाटील सज्ज आहेत. आपल्या संघामध्ये काय फेरफार बदल आहे का? बदल नाही, सेम टीम खेळवणार. आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे. जर टॉस जिंकला तिथे काय निर्णय असता? आता संध्याकाळची वेळ आहे तर फलंदाजी करणार होतो, कारण हवा सुद्धा चालू आहे, त्यामुळे चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच तुमच्या मनासारखी इच्छा झालंय. या ठिकाणी मास्टर ब्लास्टर मुकेश आलेले आहेत, तर त्यांना तुम्ही स्थान देतील का? इतके चांगले खेळाडू आहेत तर काय म्हणतील त्यांच्याबद्दल? नक्कीच मुकेशला चान्स देण्याचा प्रश्न देत नाही, कारण तो आमचा कर्णधार आहे, परंतु तो पायाला काल लागलेला आहे त्याच्या, त्यामुळे त्याने रात्री आम्हाला सांगितलं की मी खेळू शकत नाही. त्यामुळे मुकेशच्या जागी आम्ही एक खेळाडू इन केलेला आहे. त्यामुळे तो 5 ते 7 दिवसामध्ये बरा होईल. त्यानंतर पुढच्या टुर्नामेंटला तो सज्ज होईल. जर मुकेश असता तर 2 षटकं त्याने टाकली असती आणि 3ऱ्या क्रमांकावर चांगली फलंदाजी केली असती, परंतु मुकेश नसल्याने जरा आमचा संघ कमकुवत वाटतो थोडासा. नक्कीच इथे मनोज पाटील ती मुकेश पाटील यांची कमतरता महसूस करतायत. संघ तुमचा एकदम व्यवस्थित. ऑल द बेस्ट मॅचसाठी टेंभोडे संघाला ऑल द बेस्ट. नक्कीच वळूया आपण मैदानाच्या आतमध्ये.
त्या ठिकाणी आपण पाहत आहोत पारगाव वर्सेस दोन मजबूत संघ आहेत खानवडे आणि पारगाव याच्यामध्ये युद्ध आपण पाहत आहोत. नक्कीच शेवटच्या बॉलपर्यंत मॅच जाणार याच्यात काही शंकाच नाहीये. बोलूया आपण मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच दोन चेंडूवर मात्र चांगली गोलंदाज जयकांतला समाचार केलाय. पहिल्या चेंडूवर 4, दुसऱ्या चेंडूवर 4 आणि तिसऱ्या चेंडूवर सिंगल कंप्लीट करते प्रवीणच्या माध्यमातून 9 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर जयकांत आपल्याला पाहायला मिळतोय 9 धावा धावफलकावर. जयकांत तरे आणि हॅट्रिक घेतली तर रणजित तरे बबल्या खानिवडे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज लागलेलं आहे. धन्यवाद. आणि तसेच पारगावच्या खेळाडूंसाठी कैलासवासी सविता शंकर कुडू पारगाव यांच्या स्मरणार्थ 1000 रुपये जर त्या बॅनरवर चेंडू लागला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तर बॅनर आपण बघतोय एक वायडिश लॉंग ऑफला आहे आणि एक डीप मिड विकेटला आहे. शिवकृपा मंडप डेकोरेटर्सचा बॅनर आपल्याला बघायला मिळतोय आणि ह्या बॅनरला चेंडू लागला तर कैलासवासी सविता शंकर कुडू यांच्या स्मरणार्थ 1000 रुपये पारगावच्या खेळाडूंना मिळतील. धन्यवाद. चांगलीच पर्वणी आहे पारगाव संघाकरिता. प्रवीण स्ट्राईकला तर त्याच्या विरोधात गोलंदाज जयकांत आपल्याला पाहायला मिळतोय ब्रँड ऑफ खानवडा. बॉलर तयार. खोला टाकलेला चेंडू मिस टाइम फटका. यावेळेस चेंडू परंतु काय घडते मैदानाच्या आतमध्ये एक मोठा खेळाडूला जीवदान आपल्याला पाहायला मिळतोय. धरती मातेला दान. ही एक जेव्हा जेव्हा खेळामध्ये मॅच कॅच सोडतात तेव्हा इतिहास घडतोय. बघूया इतिहास घडेल का. ही मोठी विकेट होती आणि मोठी विकेट नक्कीच प्रवीण आपल्या देवीला स्मरण करेल की मला पुन्हा एकदा चान्स दिलाय. प्रवीण पुन्हा एकदा स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. पन्नासचं टार्गेट. यावेळेस मात्र पहा चेंडू चांगला होता परंतु बॅट आणि चेंडूचा समवेल कदाचित नसावा. लेग बाईज सर आम्हाला बॅटचं समवेल आहे आणि या ठिकाणी सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 ने आकार घेते. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 15 धावा धावफलकावर. प्रत्युत्तर 50चं देत असताना या ऐकूया आपण एक सुमधुर संगीत आणि प्रत्युत्तर देत असताना 2 सलामीवीर आपण पाहत आहोत प्रवीण आणि प्रवीण ही जोडी आपल्याला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पारगाव संघाकडनं. तर डीप मिड विकेटला बॅनर्स बॉलर्स नेम प्लीज कानवडा. विशाल दादा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय खानवडे संघाकडनं. एक रफ अँड टफ मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय कारण पूर्वेकडून पश्चिमेकडून पूर्वेकडे वारे वाहतात आणि ते राईट हँडरला अनुकूल आहे. आणि गोलंदाजी ट्रॅकवर विशाल आपल्याला पाहायला मिळतो मेगा स्क्रीनवर. विशाल टू प्रवीण. पुढचा बॉल विशालचा. प्रवीणचा मात्र काय चेंडू होता फ्लॅट परंतु त्याला प्रत्युत्तर दिलंय. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. हा येतोय प्रवीण ब्रँडचा ब्रँडेड चौकार. थँक्यू सो मच. पारगाव संघाकरिता खेळाडूंकरिता नक्कीच पर्वणी आहे. कैलासवासी सविता शंकर कुडू पारगाव यांच्या स्मरणार्थ जे बॅनर्स आहेत मिड विकेटला आणि एक आपण पाहतोय तो लॉंग ऑफला ते म्हणजेच मंडप डेकोरेटर्सचे बॅनर्स आहेत. त्यांना जर चेंडू आढळला तर 1000 रुपयाचं बक्षीस. धावसंख्या जर पाहिली तर 21 धावा धावफलकावर आपण पाहतोय. बॉलर तयार मैदानाच्या आतमध्ये. 1.1 चेंडूचा खेळ 21 धावा मैदानाच्या आत. यावेळेस पुन्हा वॉट अँड वेज प्रवीणचा फेवरेट स्ट्रोक येतोय सनसनीत कणकणीत दर्जेदार दमदार पारगाव ब्रँडचा ब्रँडेड चौकार.
धावावर तो खेळतोय, क्या बात आहे. 25 धावा जर आपण पाहिल्या पारगावच्या तर एकट्याच्या 20 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 22 चेंडू आणि 25 धावांची गरज. पुढचा बॉल, बॉलर तयार. हो, स्वीट साऊंड जरूर, मात्र चांगलं प्रोटेक्शन त्या ठिकाणी, खरा प्रोटेक्शन पाहायला मिळाला. इनटू द गॅप्स, गेट इट फॉर रन्स. येतोय चौकार. मध्ये जान होती, प्रॉपरली टायमिंग, इतका कलेक्शन की चेंडू बॅटला आदळल्यानंतर गोली सारखा निघून जातोय सीमा रेषा पलीकडे. 29 धावा, बिनबाद, नाबाद, जिंदाबाद पारगाव. पुढचा बॉल, विशाल तयार. 3 चेंडू हाताळून झालेत, खर्ची करतोय धावा 14. थोडंसं महागडा आलेख आपल्याला पाहायला मिळतोय मेगा स्क्रीनवर. पुढचा बॉल, बॉलर तयार. जरूर पावलांचा वापर, परंतु चतुराई काय जबरदस्त गोलंदाजी, परंतु पंच दंडित करतायत. बराच ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग करतायत पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुन्ना पठाण सर मात्र दंडित करत असताना अवांतर धावसंख्या 1 ने आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावर. ते म्हणजे पारगाव संघाची 1.3 चेंडूचा खेळ. सुरुवात तर काय आहे, जोख्यात जोमात, लय भारी. पुढचा बॉल, यावेळेस स्वीट साऊंड जरूर आलाय, परंतु इंटू द गॅप्स, भाग मिका भागची आठवण, लॉंग चेस करावं लागतंय. प्रोटेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळलंय. दरम्यान तर प्रवीणच्या बॅटमधनं 2 धावा येत असताना पाहायला मिळते. धावसंख्या 2 ने आकार घेते. धावसंख्या जाऊन पोहोचते 3वर 2 या आकड्यावर. 32 धावा. 1.4 चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र निसर्गरम्य असं वातावरण आणि त्या वातावरणामध्ये हे ग्राउंड, निसर्गरम्य हरियाली आपल्याला पाहायला मिळतोय. पावलांचा वापर जरूर केलाय, खोलात टाकलाय चेंडू, परंतु यावेळेला शांत ठेवलाय मोठ्या फलंदाजाला या गोलंदाजाने आणि डॉटच्या स्वरूपामध्ये चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या तिथेच स्थिरावलेली 32 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पाहिलं तर दुसऱ्या प्रगतीपथावर हाताळतोय विशाल दादा मैदानाच्या आतमध्ये. सोळा धावात सध्या तरी खर्ची करतोय. पुढचा बॉल, बॉलर तयार. यावेळेस सीट जाऊन मिस टाइम फटका, परंतु नो मॅन लँड मध्ये जज करता आलं नाहीये. खरोखरच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॉल इतका कमी वेगामध्ये आला की पहिल्यांदा बॅट फिरली आणि त्याचाच नतीजा पाहिला आपण. थोडीशी उंची हवेमध्ये चेंडू होता, तो म्हणजे लेग स्लिपला सिंगल कंप्लीट केली जाते. आता जर पाहिलं आपण तर 18 चेंडू आणि येणारे 18 बॉल, 18 बॉलमध्ये 17ची गरज. 2 षटकांचा खेळ आपण संपन्न झालाय. धावा 33 आपल्याला मेगा स्क्रीनवर पाहायला मिळतोय. देऊया आपण संधी डीजे दादाला. पाहायला मिळतोय टोटल स्कोर जर आपण पाहिला पारगाव संघाचा तर 3 म्हणजे 33 धावा, 33 वर 0, बिनबाद, नाबाद आणि जिंदाबाद. जयकांत गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहिले तर मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक मिड ऑफ या पद्धतीचं युवा मात्र गोलंदाज जयकांत लावत असताना मैदानाच्या आतमध्ये रखरखत्या उन्हामध्ये दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या प्रेक्षकांचं पुनश्च एकदा मनस्वी स्वागत करतोय. पुनश्च गोलंदाज तयार जयकांत. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, तसेच आपण पाहतोय तर कव्हर पॉइंट ही मात्र सजावट आपल्याला पाहायला मिळतोय. जयकांत कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. पुढचा बॉल प्रवीणसाठी. पहा बाउन्स खांद्याचा वापर, पंच दंडित करतायत गोलंदाजांना आणि वॉर्निंग देखील देत आहेत. अवांतर धावसंख्या 1 ने वधावते, धाव फलकावर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 34 या आकड्यावर. पुढचा बॉल, बॉलर तयार.
यावेळेस ऑफ टाइम पिचिंग केलाय परंतु चेंडूला सोडून दिलाय परंतु डॉटच्या स्वरूपामध्ये चेंडू हाताळताना जयकांतची गुड बॉलिंग म्हणावं लागेल. पहिला चेंडू वाईट टाकलाय परंतु दुसरा चेंडू मात्र लयबद्ध अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. तालमेल सूर गोलंदाजीचा चांगला आहे. पुढचा बॉल जयकांत तयार. परंतु यावेळेस पहा प्रेशर तणाव आणि दबाव कुठेतरी आहे कारण तितकाच गोलंदाज तिखट विस्फोटक गोलंदाज प्रवीण दादा आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम पारगावचा हा ब्रँड आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 1 ने धावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 35 या आकड्यावर. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर 2.1 चेंडूचा खेळ 35 धावा धावफलकावर. यावेळेस स्वेट साऊंड कार्पेट पद्धतीने जमिनीला गुदगुल्या करत चेंडू लॉंग ऑफला त्या ठिकाणी प्रोटेक्शन पाहायला मिळाला. सिंगल कंप्लीट केली जाते. प्रवीणच्या बॅटमधनं सिंगल प्राप्त होते. सिंगल नशी धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 36 या आकड्यावर. दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनस्वी स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढचा बॉल बॉलर तयार. यावेळेस मात्र लिडिंग एज घेऊन चेंडू जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये वेध घेतोय. डॉटच्या स्वरूपामध्ये चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या तिथे स्थिरावलेली अविचल अवस्थेमध्ये 36 या आकड्यावर. पुढचा बॉल बॉलर तयार. चेंडू असतील तुमच्याकडे नक्कीच मेगा स्क्रीनवर आम्हाला दर्शवतील डिजिटल स्कोरर साहिल पाटील. 15 चेंडू 14ची गरज. पुढचा बॉल पावलांचा वापर जरूर. यावेळेस लिडिंग एज इनसाइड एज मधून इज गॉम अंपायर नाव विकेटचं पतंग. यस डीजे घेऊन चेंडू थोडासा विकेट किपरच्या ओंजळीमध्ये विसावला आणि तिथे कुठल्याही प्रकारची चुकी न करता मात्र त्या ठिकाणी सुंदर असं कॅच आपल्याला पाहायला मिळाला. आणि प्रवीणच्या खेळीला मात्र इथं पूर्ण विराम लागतोय. बॅक टू डगआउट. न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये समीर घरात आपल्याला पाहायला मिळतोय. 3ऱ्या क्रमांकावर त्याला प्रमोट केलं गेलं. एक सुरेख असं मॅच आपल्याला रंगताना खानवडे वर्सेस पारगाव. 14 बॉल 14ची गरज. पारगाव वर्सेस आपण पाहतोय तो म्हणजेच खानवडे. एक चोरस लढत आपण पाहतोय. शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल काय परंतु पाहूया. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार मिस्टर पाहायला मिळेल आपल्याला तो म्हणजेच जयकांत दादा. जयकांत टू समीर. 14 बॉल 14ची गरज. मोठा फटका समीर ब्रँडचा ब्रँडेड क्वालिटीदार टायगर अभी जिंदा है. टायगर अभी जिंदा है. खरोखरच काय टायमिंग प्रॉपरली होता. चेंडू बॅट खाली प्रॉपरली गेला होता. इतका सुरेख कलेक्शन झालाय. गेंद और बल्ले का सही तालमेल. गेंद पहुंची वासी मुंबई पनवेल 6 धावा. सहा धावाच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर आपण पाहायला मिळते ती म्हणजेच 42 या आकड्यावर. 42-1 ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. काय सुरेख टायमिंग प्रॉपरली कनेक्शन केला. समीर गरजच्या बॅटमधनं विस्फोट झाला. काउकर झोन वरनं एक ब्लास्ट षटकार आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल बॉलर तयार. पुन्हा एकदा तोच फटका परंतु इंटू द गॅप्स. चेंडू काय सुरेख क्षेत्ररक्षण झालंय ते म्हणजेच चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालं. लॉंग ऑनला सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 ने धावते. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजे 43 या आकड्यावर. 43 वर 1. तोपर्यंत हे देऊ डीजे ब्रेक देऊया डीजेला संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या
थँक्यू सो मच दादा. येणारे 12 चेंडूमध्ये 8 धावांची गरज नक्कीच असेल. नरेश दादा मैदानाच्या आतमध्ये चांगलं समालोचक म्हणून त्यांची ओळख आहे आणि तोच नरेश आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल नरेशचा, यावेळेस शॉट अँड वेज केलं समीरने, मात्र हवेच्या झोक्यावर चेंडूला फेकून दिलाय. आउट ऑफ पार, येतोय षटकार. चेंडू येणारे 1 ची गरज आपल्याला पाहायला मिळत आहे. खरंच जमेची बाजू पाहिली तर प्रवीणची चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळली. पुढचा बॉल, बॉलर तयार समीर. ओ खोलात टाकलाय चेंडू, बुंद्यात टाकलाय, परंतु समीरनं सुरक्षात्मक खेळून काढलाय. डीप बॅक स्क्वेअर लागला, सिंगल कंप्लीट केली जाते समीरच्या बॅटमधनं. विजयी 1 सिंगल आपल्याला पाहायला मिळाले. मात्र या ठिकाणी सुरेख असं मॅच पाहिली खानवडे वर्सेस पारगाव यामध्ये जिंकतोय. कारण हरलेल्या संघाचं मी कौतुक करेल आणि जिंकलेल्या संघाचं अभिनंदन. आपण नेक्स्ट मॅचसाठी जाऊया, तो म्हणजे बहाडोली आणि तेंभोड्यामध्ये एक रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळणार. प्रेक्षकांसाठी दुसऱ्या फेरीतला पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. तोपर्यंत संधी देऊया आपण